नमस्कार मित्रांनो, RT 25% ऑनलाईन प्रवेश अर्ज सुरू झालेले आहेत. मागच्या वर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने यावेळेस हे ऑनलाईन अर्ज भरले जाणार आहेत. याच्यामध्ये ज्या गोष्टी बदललेल्या आहेत त्या गोष्टी आपण इथं पाहू शकता. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल जो झालेला आहे तो आहे फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा तुम्हाला उपलब्ध होणार आहेत आणि आपण याच्या अगोदर 3 किलोमीटरच्या आतील शाळा सर्च करून त्याच्यामध्ये टाकत होतो, पण आता 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा तुम्हाला उपलब्ध होतील. तसेच जे आवश्यक कागदपत्र आहेत ती कागदपत्र तुम्हाला अर्ज भरते वेळेसच अपलोड करायला लागणार आहेत. म्हणजे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवूनच अर्ज भरायचा आहे. ॲप्लिकेशनच्या वेळेस मूळ कागदपत्र जे आहेत ते तुम्हाला दाखवायचे आहेत. याच्यामध्ये कोणती कागदपत्र जे आहेत महत्त्वाची ते कागदपत्र आपण बघूयात. ते कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 25% प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत तर बाळाच्या जन्माचे प्रमाण, भाडेतत्वावर राहत असाल तर दुय्यम निबंध कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडे कराराची प्रत, सामाजिक वंचित घटकामध्ये असाल तर जातीचा दाखला, अपंगत्वाचं प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे. आर्थिक दुर्बल घटकामधून तुम्ही येत असाल तर उत्पन्नाचा दाखला पाहिजे आणि तो 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न तुमचं असेल तरच या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात. घटस्फोटित महिला, विधवा महिला यांची बालके, अनाथ बालके व दिव्यांग बालके यांच्याबाबत काही कागदपत्र खाली दिलेले ते तुम्हाला जोडायचे आहेत. जर घटस्फोटित महिला असेल तर तिथे न्यायालयाचा निर्णय व आईचा बालकाचा रहिवासी पुरावा लागेल. न्यायप्रविष्ट असेल तर त्याचं प्रकरणाची माहिती तुम्हाला द्यायला लागेल. बालक अनाथ असेल तर त्याच्या अनाथालयाची कागदपत्र तिथं दाखवणं गरजेचं आहे. दिव्यांग असेल तर अपंगत्वाचं प्रमाणपत्र 40% अपंगत्व असणं आवश्यक असेल. त्यानंतर आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड विद्यार्थी आणि पालक या दोन्हीपैकी कोणाचंही चालेल, ते आधार कार्ड असणं गरजेचं आहे. जन्मतारखेचा पुरावा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, रुग्णालयातले जे प्रतिज्ञापत्र आहेत त्याचं स्वयं निवेदन सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. रहिवासाचा आणि वास्तव्याचा पुरावामध्ये तुम्ही रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतंही एक कागदपत्र देऊ शकता. जर भाडे करार केला असेल तर त्याचा कालावधी हे 11 महिन्याचा असणं गरजेचं आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला तरी चालेल आणि हे जे आहेत निवासी कागदपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जातील. ही कागदपत्र महत्त्वाची आहेत. जो बदल झाला तो महत्त्वाचा आहे. ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर काही वेळातच येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा. धन्यवाद.